won't you come and feel me? Come on, heal me. जो कभी मेरा मेरा तेरा जो इकरार हुआ, तो क्यों ना मैं भी कह दूं हुआ मुझे भी प्यार हुआ। तर आता जो तुम्ही प्रयोग बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिन मॅसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथे असलेला बीटमार्क, HDRCC इफेक्ट आणि जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे हे तिन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर त्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला इथे प्लसवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर कोणताही एक तुम्हाला दिलेला सीन पॅक किंवा इमेज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग काही इथे ॲड करून घेऊ शकतात. त्यानंतर लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवरती जायचं आहे आणि या 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला ट्रिम करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपला जो सीन पॅक आहे तो इथे अशा प्रकारे नॉर्मली ॲड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट जो सीन आहे तो अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्टवर जायचं आहे. जिथे सीन एंड झाला आहे तिथून तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट सीन इथे ॲड करायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची नाही. इथे आपल्या पिक्चर अकॉर्डिंग जे सीन आहेत तिथे 1 बाय 1 इथे ॲड करत जायचे आहेत. तर हे जे ऑल सीन्स आहेत तिथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर सिम्पली तुम्हाला या सीनवरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे खालच्या साईडला स्लाईड करायचं आहे. जेणेकरून अशा प्रकारे रेक्टँगल जे आहेत आपले जे ऑल आपण ॲड केलेले टेक्स्ट, PNGs, इमोजीस, रेक्टँगल या सर्व जे आहेत त्या ऑलच्या खाली सर्वात खालच्या साईडला इथे येऊन बसतील. त्यानंतर नेक्स्ट ही सीन तुम्हाला अशाच प्रकारे लॉंग प्रेस करायचं आहे आणि त्याला सर्वात खालच्या साईडला अशा प्रकारे ते ॲड करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपले जे ऑल जे सीन आपण इथे ॲड केलेले होते ते नॉर्मली इथे ऑल इथे आपल्याला अकॉर्डिंग इथे ॲड झालेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे दिसून येत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्या नंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर इथे हा फर्स्ट जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथून तुम्हाला अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे आणि जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जो आपला फर्स्टवाला जो ॲड केलेला व्हिडिओ आहे त्यावर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे आणि इथून अशा प्रकारे तुम्हाला इथे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर परत बॅक घ्यायचं आणि आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला रिओपन करायचं आहे. रिओपन केल्याच्यानंतर जो सेकंड इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे आणि इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर रिटर्न बॅक घ्यायचं आहे आपल्या बीटमार्कच्या प्रोजेक्टवरती. रिटर्न आल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट यायचं आहे 6.29 सेकंदावरच्या बीटवरती. तिथे आल्याच्यानंतर तिथून पुढे जे यूज केलेले जे ऑल जे सीन्स आहेत त्या ऑल सीनवरती तुम्हाला हा आपला सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे आणि अशा प्रकारे इथे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे आणि आपल्या ऑल सीन्सवरती हा इफेक्ट अशा प्रकारे 1 बाय 1 देऊन द्यायचा आहे. तर हा जो आपला लास्ट सीन आहे त्या लास्ट सीनवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला HDRCCवाला जो इफेक्ट आहे म्हणजेच की आपला जो थर्ड प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे प्लसवर जायचं आहे, सिलेक्ट ऑल लेयर्स करायचं आहे. त्याच्यानंतर परत इथे जायचं आहे, कॉपी 3 लेयर्स करायचं आहे. कॉपी 3 लेयर्स केल्याच्यानंतर तिथून बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर परत तुम्हाला सेम लेअरवरती यायचं आहे, प्लसवरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट 3 लेयर्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एंडिंगपर्यंत यायचं आहे 21.15 सेकंदावरती. तिथे आल्याच्यानंतर या 3 लेअरला तुम्हाला अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचे जे आत्ता आपण HDRचे 3 लेअर ॲड केलेले होते. त्यानंतर खालच्या साईडला जे 3 नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे याला इथून ट्रिम करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता की आपला जो व्हिडिओ तो अशा प्रकारे इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे शेअरवरती जायचं आहे, खाली इथे एक्सपोर्टवरती जायचं आणि याला तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.